भविष्यासाठी आता ठाकरे बंधू मैदानात केंद्र सरकार प्रधानांचा राजीनामा घेण्याची शक्यता कमी आहे। आंदोलकांची चर्चा करण्याचीही सरकारची तयारी आहे, पण चर्चेसाठी विशिष्ट स्थळाचा आग्रह नको अशी सरकारची भूमिका असल्याचं कळतंय। एका वृत्तसंस्थेचे वरिष्ठ सहकारी अधिकाऱ्यांच्या हवालाने हे वृत्त समोर आलेले आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, काय माहिती? ऋषाली, खरं तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी भूमिका किंवा तो मुद्दा घेऊन कॉंग्रेस जनता पार्टी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे। मात्र आता जी माहिती येते एका वृत्तपत्राने सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं अशी बातमी दिलेली आहे की सरकार या सगळ्याच्या अनुषंगानं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची शक्यता खूप कमी आहे। कारण सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की नीट पेपर फुटी प्रकरणासाठी एकटे धर्मेंद्र प्रधान जे आहेत ते दोषी नाही आहेत, म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता कमी आहे अशा पद्धतीची माहिती खरं तर या वृत्तपत्रानं एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सरकार या सगळ्याबद्दल विचार करते, कारण नीट पेपर फुटी झाल्याच्या नंतर देशभरामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं बघायला मिळालेलं होतं। त्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना काही निधी देण्याबाबत सरकार विचार करत आहे, त्यांना निधी दिला जाऊ शकतो अशा पद्धतीची देखील माहिती या अधिकाऱ्याने त्या वृत्तपत्राला दिल्याचं बघायला मिळालेलं आहे। आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ऋषाली यातला हा आहे की काँग्रेस जनता पार्टीच्या सहकाऱ्यांची चर्चेची तयारी आहे, मात्र सरकारच्या समोर ते जे स्थळ देत आहेत चर्चा करण्यासाठी की आम्ही मंत्र्यांच्या घरी येणार नाही, ऑफिसमध्ये येणार नाही, त्या सगळ्याबाबत मात्र सरकार वेगळी भूमिका घेताना बघायला मिळतंय। सरकार मात्र आंदोलनाच्या चर्चेच्या स्थळाबाबत स्पष्ट नसल्याचं देखील या अधिकाऱ्यांना सरकारच्या हवाल्यानं सांगितल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। नक्कीच, धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।